नमस्कार मित्रांनो, मी देवेश पाटील आग्रिकोली मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण गेलो होतो मीरा भाईंदरला, तिथे पकडलेली भरपूर मच्छी। तर आकाशने आपल्याला दिल्या होत्या माकल्या आणि बोईस आणि वाम दिली होती। तर आज आपण बनवणार आहे माकल्यांचं झणझणीत कालवण। तर माकल्या आहे ना मी पहिले साफ करून घेतो, मग बनवू आपण कालवण। तर आपण आहे ना भरपूर मेहनत केली मीरा भाईंदरला, कारण का मच्छी आहे ना पकडताना खूप चिखल होता आणि मला तरी वाटतं ना कमरभर मी जात होतो चिखलात, आणि एवढ्या चिखलात मी कधीच गेलो नव्हतो आणि भरपूर मजा आली वाना मासेमारी करताना। तर बघा आपल्या त्या जिवंत माकल्या पकडलेल्या ना, तर आता मी घेतो माकली साफ करून। साफ करताना आहे ना आतमध्ये माकलीच्या डोक्यामध्ये आहे ना कचरा असतो मेन, तो काढून घ्यायचा। म्हणजे बघ पित्त असतं, तर यो फुटला ना तर अख्खा काला काला होऊन जाते। माकलीची वरची स्किन आहे ना ती काढली नाही तरी पण चालतं, पण मी आहे ना काढून घेतो स्किन। तर स्किन काढून झालेली आहे, आता आहे ना मी तुकडे काढणार आहे माकलीचे। तर बघा तुम्हाला ना जेवढे छोटे पीस पाहिजे असतील ना तेवढेच छोटे करा। तर मी तरी नॉर्मलच पीस ठेवतो, एकदम छोटे पण नाही करत, एकदम मोठे पण नाही ठेवत। तर बघा जे आपण आकाशने आहे ना आपल्याला बॉईड मासे सुद्धा दिलते, पण मी बॉईड मासे जास्ती नाही घेतले, दोनच घेतले, मला बस झाले दोन। तर बघा आपल्याला जी वाम भेटली ना छोटीवाली, तर तिला आहे ना आपण आगीवरती अख्खीच भुजणार आहे। तर तिला सुद्धा ना साफ करून घेतो मी। तर बघा यश आहे ना एकदम मच्छी आहे ना आपली स्वच्छ धुवून घेतो नलावरती। तर आपली वाम आहे ना तर बघा अख्खीच ठेवलेली आहे, मस्त तिला आगीवरती आहे ना आपण अख्खी भुजू। माकल्या आहेत ना एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण का ते चिकट खूप आहेत, कारण का ताज्या होत्या, आईसमध्ये ठेवलेली असते ना तर नक्की त्यांची चिकटी निघून गेली असती। तर आज आहे ना आपण जेवायला आलेलो आहे, बाहेर आपल्या वाड्यामध्ये आलेलो आहे। तर समोरच बघा आपलं तिथे घर आहे आणि आपण आहे ना मस्त आंब्याच्या झाडाखाली आज जेवण बनवणार आहे। तर बघा लोकेशन खूप छान आहे। तर गुड्डीने आहे ना सर्व रेडी करून घेतलेले आहे, तर आपण आहे ना जेवण आज इथेच बनवणार आहे। तर गुड्डीने आहे ना सर्व जे आपले सामान आहे ना ते घरून आणलेले आहे, खाली आपण आहे ना इथे जेवण बनवणार आहे, कारण का इथे आहे ना आपण आज भाकर खाणार आहे, भात नाही खाणार। तर गुड्डी तू घरून काय काय आणलेलं आहे? घरून मी इथे ही आपली माकली साफ केलेली, इथे हळद, गरम मसाला आणि मसाला, तेल, कोथिंबीर, मीठ आणि कोथिंबीर, कांदा भाजलेला आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे मी, आणि ते लसूण ने ठेचून आणलेलं आहे। तर आता मस्त आपण जिवंत माकलीची रेसिपी बनवूया, मस्त खायला मजा येणार आहे। आता लसूण मस्त लाल झालेला आहे, त्याच्यामधून आपण घरून वाटण केलेलं ते टाकूया। आपला मस्त शिजवून झालेला आहे, त्याच्यामध्ये आपले मसाले घालूया। इथे मी हळद घेतले, हा आगरी मसाला, 2 ते 3 चमचे आणि हा गरम मसाला।
आपण छान मिक्स करून घेऊया. आता आपली वाम आहे ना, तर तिला मीठ मसाला लावून घेतं. तिला आहे ना आगीवरती अख्खीच भुजायची आहे आपल्याला. मसाला आहे ना सर्वीकडे लागला पाहिजे. आता आपल्या माशाला मस्त उकळा आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. मस्त 10 मिनिटांमध्ये आपल्या मासल्या रेडी होणार आहे. त्रेशने आहे ना आग लावलेली आणि आपली वाम आहे ना आता भुजायला लावलेली आहे आगीमध्ये. तर बघा अख्खीच वाव आहे ना यश भुजणार आहे. यश खाली नको ठेवू ना तर काली होईल. तर भुजलेली वाम आहे ना खूप छान लागणार आहे. आता आपली मासली शिजून झालेली आहे. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालूया. बघा मस्त झालेलं आहे. तर आपण आहे ना घरून ना तांदळाच्या भाकरी घेऊन आलेलो आहे आणि माकलीचा कालवण आहे ना तो बी आपला रेडी झालेला आहे. तर बघा आपला कालवण आहे ना मस्त एकदम रेडी झालेलं आहे. आणि कालवण बघूनच माझ्या तोंडाला आहे ना पाणी सुटलेलं आहे. तर मी आता पहिले खाऊन घेतो कसं झाले ते बघतो. कालवण आहे ना एक नंबर झालेलं आहे. बाहेर आल्यावर ना जेवायची वेगळीच मजा असते. आणि जिवंत पकडलेल्या माकल्या आहेत ना त्याच्यामुळे त्यांना टेस्ट आहे ना भरपूर आहे. खूप भारी लागतात. तर इसको बोलते हैं खाना. एकदम लजीज लागतात. आता आहे ना आपण वाम सुद्धा टेस्ट करणार आहे. वाम कशी झाली बघूया. तर वामीला आहे ना काटे भरपूर असतात. भुजलेली वाम आहे ना थोडी अशी आपली जी मच्छी सुकवते ना तशी लागते. पण मस्त झाले एकदम. आणि छोटी वाव खाल ना तेव्हा काटे भरपूर असतात. काटे बघून खा. भरपूर मस्त झालेली आहे भुजलेली वाम. तर यश आहे ना आता कालवण आपला खाऊन सांगणार आहे कसं झाले ते. यश कसं झाले कालवण. एक नंबर दादा. जिवंत माकलीचा कालवण एक नंबर झालेला आहे. मला खूप आवडला तो. तर बघा यश सुद्धा म्हणतो जिवंत माकले आहेत म्हणून खूप टेस्टी लागल्यात. तर तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर आता आहे ना गुड्डी पण जेवायला बसले. तर गुड्डी सांगणार आहे कसं कालवण झाले ते. तर गुड्डीनेच कालवण बनवलेलं आहे आणि गुड्डीच सांगणार आहे का कसं झाले ते कालवण. तुम्ही पण मार्केटमधून अशी माकली आणा आणि नक्की ट्राय करा घरी आणि सांगा आम्हाला कमेंटमध्ये की कशी झाली ती. तुम्हाला आमची रेसिपीची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल ना चॅनलला करा सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओला. बाय बाय. टेक केअर.